2025 मध्ये राबवण्यात आलेल्या पीक विमा योजनेच्या तुलनेत 2026च्या पीक विमा योजनेमध्ये 4 ते 5 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। नमोचे पैसे केव्हा बंद होणार, पीएम किसानचे पैसे केव्हा बंद होणार, हा पीक विमा नेमका कसा असणार, याच्यामध्ये ट्रिगर समाविष्ट केलेत का, यावर्षी सुद्धा तसंच ठेवण्यात आलेला आहे। एकंदर सुधारित पीक विमा 2026 ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यात काय बदल केले जाणार आहेत, हे आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खैरात पाटील। सर्वप्रथम बदल काय काय करण्यात आले ते जाणून घेऊयात। पहिला बदल आहे की विमा योजनेत भाग घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग आयडी म्हणजेच फार्मर आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला आता पीक विमा योजना भरता येणार नाही किंवा त्यामध्ये भाग घेता येणार नाही। त्यानंतर डीसीएस, त्याला आपण फुल फॉर्म मध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणतो। जसे कशासाठी, तर अनेक शेतकरी काय करतात की एखाद्या शेतकऱ्याकडे 4 हेक्टर जमीन आहे, त्याच्यामध्ये 2 हेक्टर कपाशी आहे, 2 हेक्टर सोयाबीन आहे। तर आता सोयाबीनची विमा संरक्षित रक्कम जास्त असते कधी कधी, किंवा जी विमा संरक्षित रक्कम जास्त आहे तर शेतकरी काय करतात तीच नोंदवतात। तर आता हे डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे आणि या सर्व्हेच्या माध्यमातून तुम्ही कुठलं किती क्षेत्रामध्ये पीक लावलेलं आहे याचं त्या ठिकाणी हे वर्गीकरण होणार आहे आणि हे निश्चित केलं जाणार आहे। आता हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिजिटल क्रॉप सर्व्हे कोण करणार, तर कृषी संचालक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी जी माहिती दिली की डिजिटल साक्षर असलेले पोरं यासाठी नेमले जाणार आहेत आणि त्यांना 10-12 रुपये त्या पद्धतीने पैसे देण्यात येणार आहे। तो शासनाचा विषय आहे। त्यानंतर तिसरा महत्वाचा बदल आहे 10 गुंठे क्षेत्र किमान बंधनकारक, अन्यथा पीक विमा भरता येणार नाही। 10 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 10 गुंठ्याच्या आतल्या शेतकऱ्याला पीक विमा भरता येणार नाही। त्यानंतरचं आहे, जर देवस्थानची जमीन, सरकारी जमीन, येणे झालेली जमीन आणि त्यावर पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला आणि असा शेतकरी जर का लक्षात आला तर त्याला पुढचे 5 वर्ष ॲग्रीस्टॅग त्याचं ब्लॉक करण्यात येईल, फार्मर आयडी ब्लॉक करण्यात येईल आणि त्याला सरकारची कुठली सबसिडी, सरकारद्वारे मिळणारा अनुदान, सरकारी मदत या सगळ्या गोष्टी बंद केल्या जातील आणि 5 वर्ष त्याला या गोष्टीपासून वंचित ठेवण्यात येईल। मग त्याच्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी सुद्धा आला आणि त्याच्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी सुद्धा आला, त्याच्यामध्ये आधार कार्ड ब्लॉकिंग सुद्धा आलं। म्हणजे सरकारी योजनांचा त्या अशा व्यक्तीला लाभ मिळणार नाही, हे ते महत्वाचं आहे। याच्यावरनं ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत की पीक विमा जर घेतला आपण आणि त्याच्यामध्ये जर फ्रॉड झाला तर नमो शेतकरी पीएम किसानचे हप्ते बंद होणार, असा त्याचा संदर्भ आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की जो 5वा बदल आहे महत्वाचा, त्याच्यामध्ये असा आहे की जी ह्या वर्षीची पीक विमा योजना आहे ती कशी आहे, तर पीक कापणी प्रयोग आधारितच आहे। म्हणजे एकूण जे उत्पादन येईल त्या उत्पादनाच्या तुलनेवरच मागच्या 6-7 वर्षाची सरासरीच्या तुलनेमध्ये किती घट आली त्यानुसार तुमचा कॅल्क्युलेशन करून क्लेम बनणार। तर मग 3 डिपार्टमेंटच्या माध्यमातून एका मंडळामध्ये 12 प्रयोग घेतले जातात। त्याच्यामध्ये ग्रामविकास, कृषी, महसूल या तीन जे विभाग आहेत यांच्या माध्यमातून 12 पीक कापणी प्रयोग एका मंडळाच्या आत घेतले जाणार आहेत। मात्र महत्वाचा बदल असा आहे की हे प्रयोग केंद्र शासनाच्या पीक कापणी ऍपच्या माध्यमातून करायचे आहेत। त्याच्यामध्ये जर काही टेक्निकल फॉल्ट आला तर तिथे त्यांना गाईडलाईन दिलेल्या आहेत। वेटेज जे आहे ते 50-50 आहे। त्यानंतर सीएससी वाले जे आहेत त्यांना प्रति अर्ज 60 रुपये पीक विमा कंपनीकडनं मिळणार आहे आणि त्यांनी शेतकऱ्याकडनं पैसे घ्यायचे नाही। मात्र हे फक्त कागदावरच राहते। सीएससी वाले पैसे घेतात आणि ते हरामखोर पीक विमावाले सुद्धा सीएससी वाल्यांना पैसे देत नाही, हा सगळा बोजवारा आहे। त्याच्यानंतर आहे 14 पिकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलाय। भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमुग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा पद्धतीचे 14 पिकं याच्यामध्ये आहेत। आता तुम्हाला किती पैसे भरायचे जर पीक विमा काढायचा असेल तर, जसं की आता अन्नधान्य, तेलबिया, कडधान्य जे पिकं आहेत जसे की भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमुग, तीळ, कारळे, सोयाबीन पर्यंत हे जे पिकं आहेत या पिकासाठी 2% आहे। आता 2% म्हणजे काय, विमा संरक्षित रक्कम जर 1 लाख रुपये असेल तर त्याच्या 2% म्हणजे 2000 रुपये, विमा संरक्षित रक्कम 50,000 असेल तर त्याचे 2% म्हणजे 1000 रुपये। अशा पद्धतीनं तुम्हाला या अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी 2% इतका विमा आहे विमा संरक्षित रकमेच्या। त्यानंतर जे व्यापारी पीक आहे ते कापूस आहे, कांदा आहे,
तर याला 5% आहे. विमा संरक्षित रक्कम जर का 1,00,000 असेल तर 5,000 रुपये पीक विमा भरण्यासाठी लागतील. विमा संरक्षित रक्कम जर 50,000 रुपये असेल तर तुम्हाला 2,500 रुपये लागतील. म्हणजे जी विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 2%, त्याच्या 5%. अशा पद्धतीचे हे कडधान्य, तेलबिया, व्यापारी पिकं आणि अन्नधान्य पिकासंदर्भात आहे. 31 जुलै याची शेवटची तारीख आहे. आता महत्वाचा विषय आहे की आपण भांडणं करतो ते ट्रिगरसाठी, कारण की आता जी नुकसान भरपाई मिळते ती मंडळामध्ये पूर्ण नुकसान जर झालं तर मिळते आहे, मंडळाच्या आणीवारीवर मिळते आहे. मात्र आमचा स्थानिक नैसर्गिक आपत्ती नावाचा ट्रिगर, जसं की माझं मलकापूर पांगरा मंडळ आहे, माझ्या हिवरा गडलिंग गावावर जर ढगफुटी झाली, मलकापूर जर कोरडं ठण राहिलं तर त्या ट्रिगर पोटी मला नुकसान भरपाई मिळत होती. मात्र आता मलकापूर मंडळ कोरडं आहे त्यामुळे मला काही मिळणारच नाहीये. त्याच्यामुळं ट्रिगर नसलेली पीक विमा योजना म्हणजे श्वास नसलेला माणूस म्हणजे डेड बॉडी, अशा पद्धतीचे आहे. हे बदल हे त्यांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या फायद्यासाठी केलेले आहेत. यातला एकही बदल शेतकऱ्याच्या फायद्यासाठीचा नाही. त्याच्यामुळं एकंदर सांगायला गेलं तर 3 जुलैला जो शासन निर्णय आलाय आणि त्याच्यामध्ये त्या निविदा अँड ऑल सगळं झालेलं आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. उत्पादन आधारितच पीक विमा आहे, पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा आहे. कुठलाही बदल याच्यामध्ये करण्यात आलेला नाही. हे बदल जे आहेत ते शासनासाठीचे आहेत, पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचा एकही बदल सरकारने केला नाही. अशा पद्धतीची 2026 ची पीक विमा योजना आहे. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा. आणि हे सरकार शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टी छळतंय हे लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवूनच येत्या निवडणुकांमध्ये निवडून मतदान करा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर तिथे सुद्धा फॉलो करा. थांबतो. धन्यवाद.